मित्रांनो, लाईफमध्ये वेळेचा आदर करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, शाळा, कॉलेज, बिझनेस आणि करिअरच्या टेन्शनमध्ये माणूस स्वतःचं जगणंच विसरून जातो. अशा वेळी वेळ मात्र निघून जाते आणि मग ती वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला पश्चाताप होतो की नाही यार, त्या वेळेमध्ये ते केलं असतं तर बरं झालं असतं. आज याच विषयावर मी तुमच्यासाठी एक सुंदर कविता घेऊन आलो आहे. नमस्कार मित्रांनो, मी विशाल बर्फे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. अपेक्षा करतो ही कविता तुम्हाला नक्कीच आवडेल. कविता आवडली तर कमेंट्स करायला विसरू नका. सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण शेअर करा. कवितेला सुरुवात करतोय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्वप्नांच्या मागे धावता धावता एकदा तरी मागे वळून बघ. स्वप्नांच्या मागे धावता धावता एकदा तरी मागे वळून बघ. खरंच आयुष्य खूप छान आहे माणसा, फक्त जरा आनंदात जगून बघ. खरंच आयुष्य खूप छान आहे माणसा, फक्त जरा आनंदात जगून बघ. करिअरच्या शर्यतीत धावता धावता जगायचं मात्र राहून जातं. करिअरच्या शर्यतीत धावता धावता जगायचं मात्र राहून जातं. आता पुढे माझं कसं होणार याच विचारात मन आपलं खचून जातं. आता पुढे माझं कसं होणार याच विचारात मन आपलं खचून जातं. इन्कम झाल्यात कमी आता, गरजा मात्र प्रचंड वाढल्या. इन्कम झाल्यात कमी आता, गरजा मात्र प्रचंड वाढल्या. अहो गावाकडच्या शेणात सारवलेल्या जमिनीसुद्धा आता मात्र इटालियन मार्बल पांघरून सजल्या. अहो गावाकडच्या शेणात सारवलेल्या जमिनीसुद्धा आता मात्र इटालियन मार्बल पांघरून सजल्या. आम्हाला मिळालं तेवढंच समाधान कधी मांडताच आलं नाही. आम्हाला मिळालं तेवढंच समाधान कधी मांडताच आलं नाही. आमच्या स्वप्नांना खतपाणी देता देता मोकळा श्वास मात्र आमच्याकडे मुळी उरलाच नाही. आमच्या स्वप्नांना खतपाणी देता देता मोकळा श्वास मात्र आमच्याकडे मुळी उरलाच नाही. बँक बॅलन्स जमवता जमवता पुरते आम्ही थकून जातो. बँक बॅलन्स जमवता जमवता पुरते आम्ही थकून जातो. अहो या आयुष्याने आम्हाला काय दिलं, कधी कधी हेच मात्र आम्ही विसरून जातो. या आयुष्याने आम्हाला काय दिलं, कधी कधी हेच मात्र आम्ही विसरून जातो. शब्दांक विशाल बर्फे, छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, ही कविता तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ, मराठी कविता, महापुरुषांचे विचार ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा विशाल बर्फे मराठी कविता या यूट्यूब चॅनलला. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र, धन्यवाद.